याला आपल्याला करायचं आहे रोल। अशा पद्धतीने याला आपल्याला रोल करून घ्यायचं आहे आणि केल्यानंतर आपल्याला याला कळीचा आकार असा द्यायचा आहे। बस अजून 2-3 प्रकारचे याच्यामध्ये आपल्याला करता येईल। करताना आता मी हे तिरपं फोल्ड करतोय, किंवा आपल्याला ज्या बाजूने आपण कट दिलेला त्या बाजूने पण आपल्याला या बाजूने पण फोल्ड करता येईल असं, म्हणजे हे लांब लांब दिसतील, त्याच्यातले जे कळ्या आहेत, ज्यातले जे पाकळ्या आहेत त्या लांब लांब दिसतील। हा पण एक असा पण प्रकार आपल्याला करतो, किंवा तिरपं आहे त्याला फोल्ड करता येईल आपल्याला, किंवा आणखीन एक प्रकारचा फोल्ड तो पण दाखवतो तुम्हाला। बस अशा प्रकारचं मी आणखीन एक करतो आणि हे बाकीचे तयार करून घेतो। मी हे वेगवेगळे 2-3 प्रकार तुम्हाला दाखवले। तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला शेप द्या। बस तेल इथे तापत ठेवलेलं आहे, पण ते मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मध्यम आचेवर याला ठेवायचं आहे। खूप जास्ती तेल गरम नको। पहिले तेल तापलं आहे का व्यवस्थित ते बघूया। एक टाकूया आपण पहिले। पुढचे टाकायच्या आधी आपण थोडंसं आणखीन गरम करू तेल। यालाही प्रॉब्लेम नाही, हे पण व्यवस्थित होईल, पण त्याच्या आधी किंचित आणखीन तेल गरम असायला पाहिजे। वा, आणि हे तळल्यानंतर तळताना आपण जो शेप दिलेला आहे त्याच्यामुळे ते असं छान फुलतं दिसायला, फ्राय झाल्यानंतर खूप छान दिसतं। हे होईपर्यंत आपण बाकीचे पण फ्राय करून घेऊया। टोमॅटोच्या ज्या चंपाकळी आहेत आपल्या त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। बस याला मस्त तांबूस रंग येईपर्यंत मी कुरकुरीत तळून घेणार आहे। तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। टोमॅटोची चंपाकळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, बेसन, टोमॅटो प्युरी, कसुरी मेथी, ओवा, लाल तिखट आणि मीठ। कृती: एका खोलगट पॅन मध्ये टोमॅटो प्युरी घेऊन ती नीट परतून आटवून घ्यावी। दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये ओवा भाजून घ्यावा। एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन, मीठ, लाल तिखट आणि भाजून घेतलेल्या ओव्याची भरड घालून नीट मिसळून घ्यावं। त्यानंतर कसुरी मेथी, 4 चमचे तेलाचं मोहन आणि परतलेली टोमॅटो प्युरी घालून पीठ मळून घ्यावं। तयार मिश्रणाचा रोल करून त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत। तयार गोळ्याची मोठी पोळी लाटून चिरणीने काप करून ते दुमडून चंपाकळीचा आकार तयार करून घ्यावा। कढईत तेल गरम करून चंपाकळी तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी। ठेवतोय, कधी कधी याच्यात तूपही वापरतात, घी, तर मी इथे पण तेल वापरणार आहे। याच्यात आपण हे जे गरम मसाला आहे, वेलची वगैरे आहे आणि तेजपान, त्याचबरोबर दालचिनी एक, नॉनव्हेज प्रेमींसाठी सांगतो अशाच प्रकारचा कुर्मा मटण बरोबर खूप मस्त लागतो। मटणाचा कुर्मा खूप मस्त होतो या बदामाची पेस्ट वगैरे टाकून। त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचं त्याची कृती आहे, फक्त त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे, थोडंसं आलं लसूण वगैरे याच्यात मॅरिनेट करून, नंतर बाकी आपण जशी ग्रेव्ही बनवतो त्या हिशोबाने त्याची पण कृती करायची आहे आपल्याला। खूप मस्त लागतो तो पण कुर्मा। आहा, वेलचीचा, दालचिनीचा जो तळल्यानंतर त्याचा जो वास सुटतोय तो सुटलेला आहे मस्त। आणि आता याच्यात जाणार आहे कांदा। कांद्याला मी व्यवस्थित परतून घेतोय। साधारणपणे 2 मध्यम आकाराचे कांदे आपण चिरून याच्यात टाकलेले आहेत। आता याच्यात जाणार आहे आलं लसणाची पेस्ट। 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे मी।
आणि या पेस्टला पण थोडंसं परतून घेतोय. बस याला परतायला 1-2 मिनटं लागतील आणखीन. ती शाही रेसिपी आहे. आता जे माझ्याकडे मसाले आहेत ते मी याच्यात टाकून घेणार आहे. याच्यात टाकला आहे गरम मसाला, लाल मिरचीची पूड, त्याचबरोबर जावित्री. याच्यामुळे त्याचा एक खास स्वाद येतो. आणि आता याच्यात जाणार आहे बदामाची पेस्ट टाकतोय. 3 ते 4 चमचे आपण बदामाची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याला मसाल्याबरोबरच शिजवून घेतोय, थोडंसं परतून घेतोय. याच्यात जाईल आता धण्याची पूड. बस आता याच्यात टाकतोय थोडं पाणी. बघा रंग पण छान आलेला आहे आणि दही टाकल्यानंतर त्याचा रंग आणखीन लाईट होणार आहे. आता इथे भाज्या ज्याच्यामध्ये आपण वाफवलेल्या आहेत किंवा उकडलेल्या आहेत ते पाणी पण थोडंसं असेल ते वापरलं तरी पण यात चालेल. म्हणजे सगळे न्यूट्रिएंट्स जे असतील ते पुन्हा भाजीमध्ये येतील. आता या भांड्याला थोडंसं बाजूला घेऊन नंतर आपण याच्यात दही टाकणार आहोत. याला मिक्स करून घेतोय आणि आता मंद आचेवरती याला आपण उकळी येऊ देऊया. आणि आता याच्यात जाणार आहे केशराचं दूध. एक 10 मिनटं याला उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाज्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या टाकायच्या आहेत. बस आता आपण काम करूया, याच्यामध्ये टाकूया भाज्या. वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मी याच्यात टाकतोय. चारही भाज्या मी टाकून घेतल्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जाणार आहे मीठ, कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी अजून एक 4-5 मिनटं उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी मी याच्यात टाकणार आहे आपण रोज वॉटर टाकणार आहोत. गुलाब पाणी फक्त थोडंसं शिडकायचं आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे. सोबत नान असेल, पराठा असेल किंवा भात असेल तरी पण चालेल, स्टीम राईस. मी हे करून घेतो, सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. सब्स का कोरमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेला फ्लॉवर, हिरवा वाटाणा, चिरलेली फरसबी, वाफवून चिरलेलं गाजर, बदामाची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, खडा मसाला, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, गुलाब पाणी, जायपत्री पूड, धणे पूड, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि दुधात भिजवलेलं केशर. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला आणि कांदा घालून परतून घ्यावा. त्यानंतर 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, जायपत्री पूड, बदामाची पेस्ट, धणे पूड आणि पाणी घालून कढई बाजूला घेऊन दही आणि केशर घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये वाफवलेला फ्लॉवर, वाटाणा, गाजर, फरसबी, मीठ, कोथिंबीर आणि गुलाब पाणी घालून पुन्हा एक उकळी काढून डिश सर्व्ह करावी. पहिला पदार्थ करायचा आहे त्याचं नाव आहे वेज चीज स्टफ्ड पास्ता रॅप्ड रोल्स. आणि या दुसऱ्या पदार्थाचं नाव आहे ब्रेडचं उत्तपम.